नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राइम टाइम या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सिंहासनाचा हा सत्तेचा सगळा खेळ महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि सत्तेच्या सारी पाटावर आता प्रत्येक जण एकमेकांना मात देण्यासाठी नवनव्या चाली चालतायत आणि या सगळ्या घडामोडी आज महाराष्ट्रात ज्या घडल्या त्या आपल्यापर्यंत या बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही पोहोचवणार आहोत. मातोश्रीवर खलबतं सुरू आहेत, विधान भवनात खलबतं सुरू आहेत, तर तिकडे 2500 किलोमीटर वरती गुवाहाटीमध्ये सुद्धा खलबतं सुरू आहेत. या सर्व महत्त्वाच्या आज दिवसभरातल्या अपडेट्स आपल्याला या बुलेटिन मध्ये जाणून घ्यायच्यात. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत IIB. नीटच्या टेन्शनला करा गुड बाय. महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारे IIB आता नांदेड, लातूर नंतर पुण्यातही. मातोश्रीवरील शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बैठक संपली. दोघांमध्ये तब्बल 2 तास खलबतं. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला वाचवण्यासाठी हालचालींना वेग. मातोश्री बाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी. शिंदे गटातल्या आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी. उद्धव ठाकरेंना पाठिंबा. शिवसेनेत बैठकांचं सत्र. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या बैठक. आमदार खासदारांसह शिवसेना उपनेते राहणार उपस्थित. ठाकरे आणि शिवसेनेचं नाव न घेता जगून दाखवा. उद्धव ठाकरेंचं शिंदे गटाला थेट आव्हान. मेलो तरी शिवसेना सोडणार नाही म्हणणारे पळून गेले. शिंदे गटातल्या आमदारांना उद्धव ठाकरेंचा टोला. जे आपली किंमत लावून तिथे गेले त्यांना किती किंमत द्यायची हा प्रश्न. आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल. ज्या लोकांना मोठं केलं त्यांनीच धोका दिल्याचा आदित्य ठाकरेंचा टोला. संकट काळात पक्षाकडून साधी विचारपूस नाही. शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांचा ठाकरे सरकारवर पलटवार. एकनाथ शिंदेंसमोर अडथळ्यांची शर्यत कायम. ठाकरे शिंदे यांच्यातलं राजकीय संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता. सत्तांतर नाट्य आणखी लांबण्याची ही शक्यता. एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या नंतर महाविकास आघाडी सरकार मोठ्या संकटात सापडलेलं आहे आणि या बंडामुळे राज्यात अभूतपूर्व अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सर्व राजकीय परिस्थितीच्या संदर्भातल्या सर्व आज दिवसभरातल्या घडामोडी अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायच्यात. लाईव्ह आपले सगळे प्रतिनिधी आपल्या सोबत असणार आहेत. आपण त्या प्रतिनिधींकडे जाणून घेणार आहोत. वेगवेगळ्या बैठकांचं सत्र सुरू होतं. आपल्या सोबत वैभव सोनावणे आहेत, आपल्या सोबत विनोद राठोड आहेत विधान भवन परिसरामधून आणि उदय जाधव आहेत मातोश्रीच्या बाहेरून. या तिघांकडे जायचं. सुरुवातीला मी जातोय पण त्याच्या आधी आपण ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊयात. या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे या बंडाच्या नंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडींना वेग आलाय. विधानसभेतल्या बैठकीचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शिवसेना नेत्यांची जी विधान भवनात बैठक सुरू आहे. दुसरीकडे मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये 2 तास खलबतं झाली. गेल्या 2 तासांपासून या दोघांमध्ये हे सरकार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंचं बंड मोडून काढण्यासाठी खलबतं झाली. तर तिकडे शिवसेना भवनात शिवसेना नगरसेवकांची बैठक सुरू आहे. दिवाकर रावते नगरसेवकांची ही बैठक घेत आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन मार्गदर्शन करणार असल्याचं कळतंय. कारण शिवसेनेच्या समोर एक अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्याबद्दलचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण जातोय
मातोश्रीकडे, कारण आज मातोश्रीवर हाय व्होल्टेज सगळी परिस्थिती होती, ड्रामा होता, कारण शिवसैनिक आक्रमक झालेले होते. तर दुसरीकडे मातोश्रीच्या मध्ये खुद्द शरद पवार आज तिथे गेले आणि मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांनी हे सरकार वाचवण्यासाठी खलबत केली. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, थेट उदयकडे जाऊया. तर मातोश्रीवर आपण जाणार आहोत, पण विधान भवनामध्ये एक महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये उपाध्यक्ष विधानसभेचे नरहरी झिरवळ आणि शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये गेली 4 ते 5 तास सगळे खलबत सुरू आहेत. गेल्या 3 तासांपासून एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांना अपात्र करण्यासाठी विधान भवनात ही सगळी खलबत सुरू आहे. या बैठकीत महाधिवक्ता राज्याचे आशुतोष कुंभकोणी सुद्धा सहभागी झाल्याचं कळतंय. शिंदे गटातल्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. आमदारांवर कारवाईसाठीचं पत्र झिरवळ देण्याची शक्यता आहे. एका बाजूला ही सगळी घडामोड, तर झिरवळ यांच्यावरच कारवाई करण्यासाठी सुद्धा शिंदे गटानं आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज विधान भवनामध्ये ह्या सगळ्या कारवाईच्या संदर्भातली ही सगळी बैठकांची सत्र सुरू होती. आपण विनोद राठोड यांच्याकडे सुरुवातीला जाऊया. विनोद, अतिशय महत्त्वाची ही घडामोड होती. गेली 3 तास या बंडखोर आमदारांना धडा शिकवण्याच्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्याच्यासाठी महाविकास आघाडी सरकारनं प्रयत्नांची शर्त सुरू केलेली आहे. पण कायदा त्यांना साथ देतोय का? हे शक्य आहे का या 16 आमदारांवर कारवाई करणं? नक्की विधान भवन मध्ये गेल्या 3 ते 4 तासापासून इथे बैठक सुरू आहेत आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहेत आणि त्या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते उपस्थित आहेत. त्यामध्ये अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे नेते उपस्थित आहे आणि काही वेळा आधी महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीही या ठिकाणी आले आहेत आणि गेल्या 4 ते 5 तासापासून जे अपात्र ठरवण्यासाठी जे आमदारांची कायद्याची बाजू समजवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात आहे. आणि या बैठकीमध्ये खास करून आशुतोष कुंभकोणीकडून जे 16 आमदारांना अपात्र करण्याचा येत आहे, त्या अपात्र आमदारांना नोटीस कशा प्रकारची पाठवायची आहे आणि त्याची कायदेशीर सल्ला त्या ठिकाणी घेत आहे. सर्वात महत्त्वाची बाब अशी आहे की गेल्या 4-5 तासापासून हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि शिवसेनेचे नेते त्या ठिकाणी खलबत करत होती आणि त्या खलबत्तेनंतर एकंदरीत एक ड्राफ्ट तयार करण्यात आला की जे आमदार यांना अपात्र करण्यात येणार आहे त्या आमदारांना नोटीसमध्ये कोणता मजकूर कायदेशीर जाणार आणि विधिमंडळाच्या कायद्याअंतर्गत त्यांना कशा प्रकारे अपात्र करू शकतो यासारख्या संपूर्ण गोष्टीची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि त्या चर्चेमध्ये एक मात्र कायदेशीर सल्ला घेण्याचा प्रयत्न आशुतोष कुंभकोणीकडून घेण्यात येत आहे आणि विधिमंडळाच्या कायद्याच्या अंतर्गत आणि पक्षाच्या जी बायलॉज आहेत त्या अंतर्गत त्यामध्ये आमदाराला अपात्र कशा प्रकारे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत केले जात आहे, त्यामध्ये कोणकोणते नोट महत्वाचे आहे यासारख्या संपूर्ण गोष्टींची चर्चा या बैठकीत आहे. आणि त्यानंतर मात्र अपात्र करण्यासाठी जे आमदारांना नोटीस पाठवण्यात येणार आहे, नक्कीच कायदेशीर दृष्ट्या हे अतिशय चॅलेंजिंग काम असणार आहे. कारण कायदा सध्या तरी शिवसेनेच्या बाजूने फार काही ऑप्शन आहेत असं दाखवत नाहीये. विधितज्ञांनी त्याच्याबद्दलचं मत व्यक्त केलेलं होतं. कारण आता ही सगळी जी प्रक्रिया होती विधिमंडळाच्या संदर्भातली नव्हती, बैठकी संदर्भातली होती. त्यामुळे अपात्र करता येणार की नाही याच्याबद्दल मतमतांतर आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आपण थेट जातोय मातोश्रीवरती, कारण आता ही रणनीती सुरू झालेली आहे. सिंहासनाची एका बाजूला, दुसऱ्या बाजूला ठाकरेंना रोखण्यासाठी रणनीती आहे. आणि या सगळ्या दरम्यान शरद पवार यांची या सत्ता नाट्यामध्ये आता एंट्री झालेली आहे. कालपर्यंत शरद पवार म्हणत होते शिवसेनेच्या अंतर्गत हा सगळा मुद्दा आहे, पण आता शरद पवार यांनी सूत्र आपल्या हाती घेतलेले आहेत. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी शरद पवार यांना आता मैदानात उतरावं लागलेलं आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षाला दिवसेंदिवस नवं वळण प्राप्त होत आहे. यात आता मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये तब्बल 2 तास खलबत झाली. या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. शरद पवार 6:30 वाजता मातोश्रीवर दाखल झाले
8:20 ते मातोश्रीतून बाहेर पडले। दरम्यान या बैठकीत नेमकी कुठली चर्चा झाली याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये। दरम्यान शिवसेनेच्या खासदारांची सुद्धा आता बैठक सुरू झाल्याचं कळतंय। पण शरद पवार हे संकट मोचक बनून समोर येतील का शिवसेनेच्यासाठी, महाविकास आघाडी सरकारच्यासाठी? कारण हे सरकार स्थापन झालं ते शरद पवार यांच्या पुढाकारानं। हे सरकार जेव्हा संकटात सापडलं स्थापनेच्या वेळेस अजित पवार यांच्या बंडामुळे, तेव्हा सुद्धा शरद पवार यांनी त्यातून सही सलामत या सरकारला वाचवलं। आणि आता एक मोठी कसोटी, अग्निपरीक्षा या सरकारची। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, मातोश्रीवर 2 तास 2 दिग्गज नेत्यांमध्ये खलबतं झाली। शरद पवार हे या सरकारला वाचवू शकतील का? तो कानमंत्र आज उद्धव ठाकरे यांना त्यांनी दिला का? शरद पवारांचं मैदानात उतरणं शिवसेनेसाठी किती दिलासादायक? खरं तर दिलासा मिळतो की नाही आता पुढचे काही दिवस ठरेल, कारण महाविकास आघाडी सरकार मोठ्या संकटामध्ये सापडलेलं आहे। एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं आहे त्या बंडामध्ये जवळपास 50हून अधिक आमदार सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच धोक्यामध्ये आलेलं आहे। आणि महाविकास आघाडीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न या महाविकास आघाडीचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे करताना दिसत। ते स्वतः मातोश्रीवरती आले होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्याशी जवळपास 2 तास चर्चा झालेली आहे। 2 तास चर्चांमध्ये विधिमंडळाच्या पटलावरती महाविकास आघाडीचं संख्याबळ जे आहे ते सर्वाधिक कसं दाखवायचं, बहुमत कसं सिद्ध करायचं या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा झालेली आहे। जर का सर्वच्या सर्व 50 आमदारांनी विरोधात मतदान केलं तर मतांची बेगमी कशी करायची, त्याचबरोबर मुंबईत हे सर्व आमदार दाखल झाल्यानंतर जी काय ॲक्शन होणार आहे त्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कारण सर्व आमदार जे आहेत, जे बंडखोर, ते गुवाहाटी येतात, आसाममध्ये आहेत, ते जेव्हा मुंबईत येतील कारण राज्यपालांच्या समोर त्यांना सर्वांना ओळख परत करावी लागणार आहे आणि जेव्हा स्पष्ट बहुमत जे विधिमंडळाच्या पटलावरती दाखवावं लागणार आहे त्यावेळेला देखील सर्व आमदारांना विधिमंडळामध्ये दाखल व्हावं लागणार आहे। या संदर्भात स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील सूचक असा इशारा दिला होता। त्यामुळे साहजिकच जेव्हा हे सर्व आमदार मुंबईत दाखल होते त्यावेळेला मुंबईमध्ये नेमकी कशी परिस्थिती निर्माण होईल हे सांगायला कुठल्याही तज्ञाची गरज नाही, कारण शिवसेनेचा देखील पूर्व संघर्ष अटळ आहे। हा संघर्ष रस्त्यावरचा आहे, हा विधिमंडळातला आहे, हा संघर्ष कायदेशीर आहे, हा संघर्ष राजकीय आहे। आपली नजर असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण जाणार आहोत या संदर्भातल्या आणखीन एका महत्त्वाच्या अपडेटकडे, ते म्हणजे सेना भवनातल्या बैठकीकडे जाऊया। आज सेना भवनामध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं। दुपारी जिल्हाध्यक्ष जे आहेत शिवसेनेचे त्यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला। आणि आता सकाळच्या या बैठकीच्या नंतर पुन्हा एकदा नगरसेवकांची बैठक घेतली जाते। गेल्या काही तासांपासून या बैठकीचं सत्र सुरू असल्यानं बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत, मात्र दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते। या बैठकीसाठी 70हून अधिक नगरसेवक दाखल झाल्याची माहिती मिळते। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी वैभव सोनवणे यांच्याकडे जाऊया आपण। वैभव, खरं तर शिवसेनेसाठी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। एक मोठ्या संकटातून शिवसेना जातीये, पण केवळ हे बंड आमदारांपुरतं मर्यादित नाही, आता ते खाली झिरपतंय नगरसेवकांपर्यंत। 400 नगरसेवकांची यादी तयार झाली शिंदे गटाची असं सांगितलं जात असताना मुंबईमध्ये नगरसेवकांची ही बैठक पार पडली। नगरसेवक कुठे आहेत? शिवसेनेसोबत आहेत की त्यांच्याही मनात काही चलबिचल सुरू आहे? विलास, ही बैठक जी आहे ती अजूनही सुरू आहे सेना भवनावर। जी नवी माहिती आली आहे त्यानुसार आधी उद्धव ठाकरे हे व्हीसीद्वारे नगरसेवकांना संबोधित करणार होते। दिवाकर रावते जे आहेत ते स्वतः इथं सेना भवनामध्ये दाखल झालेले आहेत। साधारण 60 ते 70 नगरसेवक जे आहेत ते मुंबई महापालिकेचे इथं आता उपस्थित आहेत। आता अशी माहिती कळते की खासदारांची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे या नगरसेवकांशीही व्हीसीद्वारे बोलतील असं सांगण्यात आलं आहे। त्यामुळे नगरसेवकांना अजून थांबवण्यात आलेलं आहे सेना भवनामध्ये। एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, काल जसा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांबरोबरचा डायलॉग जो आहे तो संपला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलच्या दुसऱ्या फ्रॅक्शनकडे लक्ष द्यायला सुरुवात केलं, ते म्हणजे संघटनेतले जिल्हा प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील आणि नगरसेवक असतील किंवा इतर जिल्हा परिषद सदस्य जे आहेत
जिथं जिथं राज्यामध्ये या सगळ्यांना टॅप करायची सुरुवात जी आहे ती काल उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं, जे त्यांच्यासोबत आहेत त्यांना. आणि आज दिवसभर आपण त्याचे परिणाम पाहिले. तातडीनं विभाग प्रमुखांची बैठक जी आहे ती आज सेना भवनामध्ये झाली. संध्याकाळी नगरसेवकांची बैठक होते. संघटनेतले आमदार वगळता इतर फ्रॅक्शन्स जे आहेत किंवा इतर सेगमेंट्स जे आहेत हे आपल्या हातून जाऊ नये याचा पुरेपूर प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू दिसतोय. अगदी आदित्य ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये संबोधित केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे फूट सोल्जर्स आहेत सेनेचे किंवा ज्यांना शिवसैनिक म्हटलं जातं, जे रस्त्यावरती उतरून लढायला कधी तयार असतात, त्यांच्यासोबत पदाधिकारी जे आहेत आता उरलेले ते सुद्धा आपल्या सोबत राहिले पाहिजे किंवा त्यांना विश्वास देण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या नेतृत्वाकडून केला जातोय. यात त्यांना किती यश येते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर आज आमदार एका बाजूला एकनाथ शिंदेंच्या गोटामध्ये एकानंतर एक सामील होत होते. स्वाभाविकपणे शिवसेनेच्या समोर एक भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मोठी फाटाफूट होऊ नये आता यासाठी शिवसेनेनं खबरदारी घ्यायला सुरुवात केली. शिवसेनेनं आज शिवसेना जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली. या बैठकीला 91 पैकी 85 जिल्हा प्रमुख उपस्थित होते, तर शिवसेनेचे सर्व संपर्क प्रमुख उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं. शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी या संदर्भातली माहिती दिली. मी आपल्याला सांगू इच्छितो की शिवसेनेचे 91 जिल्हा प्रमुख जे आहेत त्यापैकी जवळजवळ 85 जिल्हा प्रमुख आजच्या या बैठकीला हजर झाले होते. 2 हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत आणि बाकीचे 3-4 जण ते येऊ शकले नाहीत. संपर्क प्रमुख 100% उपस्थित होते. तर शिवसेनेमध्ये आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी शिवसेना आता मैदानात उतरलेली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची उद्या अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. शिवसेनेमध्ये जे अभूतपूर्व असं बंड झालेलं आहे, आतापर्यंत सगळ्यात मोठं बंड एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे, ज्याच्यामध्ये 40 पेक्षा जास्त आमदार फुटले जाण्याची शक्यता वर्तवली जात असताना उद्या आमदार खासदार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. शिवसेनेचे उपनेते संपर्क प्रमुखांची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे ऑनलाईन या बैठकीमध्ये उपस्थित राहतील असं कळत आहे. पण कार्यकारिणीच्या या बैठकीमध्ये पक्षाची पुढची दिशा नेमकी कशी असेल याच्याबद्दलचं सुतोवाच केलं जाईल. डॅमेज कंट्रोल कसं करायचं, शिवसेना पुन्हा इंटॅक्ट मजबूत कशी ठेवायची याच्या संदर्भातला कानमंत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून अर्थात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून या सर्व नेत्यांना दिला जाईल आणि रणनीती पुढची नेमकी कशी असेल, या भल्या मोठ्या संकटाशी 2 हात कसे करायचे याची रणनीती उद्याच्या या बैठकीत ठरू शकते. उद्या दुपारी 1 वाजता ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. शिवसेनेनं शिंदे गटातल्या आमदारांच्या विरोधात आता आक्रमक भूमिका घेतली. कारवाईची तयारी केली आहे. व्हीप नंतर ही बैठकीला उपस्थित न राहिलेल्या 17 शिवसेनेच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. तसं पत्र शिवसेनेनं दिलंय. विधिमंडळ कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. शिवसेनेचे शिंदे समर्थक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत, पण त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुंबईमध्ये विधानसभेत यावं लागेल. त्यावेळी शिंदे यांना रोखण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्लॅन आहे आणि त्या अनुषंगानं सध्या महाविकास आघाडी सरकारमधले जे सगळे दिग्गज नेते आहेत हे रणनीती आखण्यात गुंतलेले आहेत. सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतायत, पण तिकडे एकनाथ शिंदे सुद्धा मागे हटायला तयार नाही आहेत. त्यांनी सुद्धा आमदारांची फौज महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उभी केली. एकनाथ शिंदेंनी वेगळा मार्ग स्वीकारल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे आणि शिंदे गटातल्या 17 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी शिवसेनेनं कारवाई सुरू केली. पक्षाचा व्हीप डावलल्याचं कारण देत गटातल्या 17 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीचं पत्र सेनेनं विधानसभा उपाध्यक्षांना दिलं. मात्र ही कारवाई कायद्याच्या कसोटीवर टिकणार का, हा खरा सवाल आहे. शिवसेनेतील राजकीय भूकंपानंतर आता उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले. शिवसेनेनं शिंदे गटावर कारवाईचा बडगा उगारलाय. एकीकडे शिंदे गटाकडून शिवसेनेवर उभा दावा करण्यात आलाय, तर दुसरीकडे शिवसेनेनं शिंदे गटातील आमदारांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.
गुवाहाटीमधील अलिशान हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या 17 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी शिवसेनेनं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. जेव्हा त्यांना नोटीस सूचना दिली होती की आज बैठक आहे, या बैठकीत जर आपण अनुपस्थित राहिला तर काय पूर्ण संविधानाच्या परिशिष्ट 10 नुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल, ती अगोदर कळवलेली आहे त्यांना, आणि त्याला धरून त्यांनी उत्तर दिली ती सगळी चुकीची आहेत. आणि म्हणून काल आम्ही 12 सदस्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशा प्रकारचं पत्र दिलं. गुवाहाटीमध्ये शिंदे गटाकडून शिवसेनेतील जास्तीत जास्त आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असतानाच शिवसेनेनं हे पाऊल उचललंय. बुधवारी शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासंदर्भात सर्व आमदारांना पत्र दिलं होतं. मात्र शिंदे गटाचे आमदार बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला गेला. व्हीप एक पद्धत आहे जिच्यामुळे एखाद्या विशिष्ट पक्ष आपल्या मेंबर्सना हाऊसमध्ये अमुक अमुक पद्धतीने व्होट करा किंवा अमुक अमुक पोझिशनला सपोर्ट करा असं सांगू शकतो. व्हीपचा पूर्ण कार्यभाग तो हाऊसशी लिमिटेड असतो. सदनाच्या बाहेर व्हीपला काही अर्थ नसतो. शिवसेनेनं शिंदे गटातील काही आमदारांवर व्हीपचा आधार घेत कारवाई करण्यास सुरुवात केली असली तरी ही कारवाई कायद्याच्या कसोटीवर टिकणार का हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बातमी मुख्यमंत्र्यांच्या निर्धाराची. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या सोबत संवाद साधला आणि आजच्या भाषणाच्या वेळी त्यांनी निर्वाणीची भाषा केली, मात्र आक्रमक भूमिका घेतलेली सुद्धा दिसून आली. यावेळी बोलताना त्यांनी वामनरावांच्या घणाघाती विधानाची आठवण करून दिली. बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा असं म्हणत त्यांनी या संपूर्ण बंडोबांवर त्यांनी भाष्य केलं. आपण 2 पावलं माघार घेतली, आपण सत्तेचा मोह सोडला पण जिद्द सोडली नाही असं म्हणत त्यांनी लढण्याचा निर्धार व्यक्त केलेला आहे. शिवसेनेनं अनेक बंड पाहिली, मात्र तरीही बाळासाहेबांची शिवसेना कधी संपली नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. लढाईत बऱ्याचदा हारायचे, पण तरी एक गोष्ट लक्षात घ्या, हार जीत ही मनावरती अवलंबून असते. मन जर खचलेलं असतं तरी जिंकलेली निवडणूक तुम्हाला विजय नाही देऊ शकत, पण मन जर का खंबीर असेल तर हारलेली निवडणूक सुद्धा उद्याची निवडणूक जिंकायची जिद्द देऊ शकते. म्हणून वामनरावांचं जे वाक्य होतं, बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा, तर ही सगळी विष्ठा आहे, ही तरंगते त्यांच्या बरोबर. ही विष्ठा तरंगत तरंगत जाऊ द्या, पण जे निष्ठावान असतील ते माझ्यासोबत राहतील. आता या गोष्टी ऐकून ऐकून कंटाळा आला की बाळासाहेबांची शिवसेना संपलेली आहे, उद्धवची शिवसेना वेगळी आहे, ह्याची शिवसेना वेगळी आहे. अहो, ठाकरे आणि शिवसेना ही 2 नावं 2 शब्द वेगळे करून तुम्ही शिवसेना चालून दाखवाच. माझं आज सुद्धा आव्हान आहे. कारण बाळासाहेबांचाही फोटो वापरायचा नाही, मी तर नालायकच आहे, माझा फोटो लावूच नका, पण बाळासाहेबांचाही फोटो न लावता तुम्ही शिवसेना नावाने जगून दाखवा आणि ठाकरे नावाशिवाय जगून दाखवा. कशाला थेर करायची, हे का करायचं? बाळासाहेब आणि ते सदैव आपलं दैवतच आहे, त्याच्याबद्दल काय मी बोलायचं कारण नाही. पण विठ्ठल आणि मग आपण जे काय माझ्यासोबत तुम्ही होते ते बडवे, आता हीच पद्धत ते करायची आदित्यबद्दल करते. म्हणजे स्वतःचा पोरगा खासदार, पण माझा पोरगा काय होता कामा नये. मी कुठे शिवसैनिकांच्या मुलाला काय अडवतोय? पण ह्या सगळ्या गोष्टीचा आता तोच ते रिपीट हे चाललेलं, रिपीट. महत्वाकांक्षा जरूर असावी, पण तिला ती राक्षसी महत्वाकांक्षा असता कामा नये की ज्याने दिलं त्यालाच खायचं. ही महत्वाकांक्षा नाहीये, ही महत्वाकांक्षा असू शकत नाही. आणि जास्तीत जास्त काय केलं तो आज तुम्ही आमदार नेल्यान घेऊन गेलात, घेऊन जा. आणखीन कोणाला घेऊन जायचं घेऊन जा. तुम्ही झाडाची फुलं तोडू शकता, झाडाची फळं तोडू शकता, पण झाडाची मुळं ही उपटून काढू शकलेल्या नाहीत, ती काढू शकत नाहीत. आपल्याची लढण्याची हिंमत नाही, धमक नाही, म्हणून आपलीच माणसं फोडायची आणि आपल्या अंगावरती सोडायची. म्हणजे तुम्ही लढत राहा, आम्ही आमचं काम मोकाटपणाने आम्ही चरत राहू.
तुम्ही एकमेकांना भांडणं, मग त्या राणेला सोडायचं आपल्या अंगावरती, आता ह्यानं आपल्या अंगावर सोडा, त्याने आपल्यावरती आरोप करायचे, आपण त्यांच्यावरती आरोप करायचे, हे आणि हे चरायला मोकळे. म्हणजे उद्या काय कारवाई झाली किंवा काय झालं तर आलेला मेला, आम्ही मात्रच आहे. यांचं नुकसान काहीच होत नाहीये, होणार नाहीये. कारण बाहेरचे भाडोत्री लोक असे घ्यायचे आणि आपल्यातच मारामारा लावायच्या. काय झालं तर त्या परिणामाची पर्वा त्या भाडोत्रींना भोगावं लागेल. त्यांच्या मूळ गाभ्याला कुठे हातच लागत नाहीये. कोण विचार करणार, कोण यांच्या डोक्यात घालायचं? तर तिकडे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा शिवसेना बंडखोरांवर जोरदार निशाणा साधलाय. जे आपली किंमत लावून गेले त्यांना आपण किती किंमत द्यायची याचा विचार करायला हवा, असा थेट हल्ला त्यांनी बंडखोरांवर केला. यापूर्वी अनेकांनी शिवसेनेशी गद्दारी केली, पण शिवसेनेनं सर्व आव्हानं पेलली असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ दे, शिवसेना संघर्षासाठी सज्ज असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. एवढंच नाही तर दुसऱ्या पक्षांनी धोका दिला असता तर समजू शकलो असतो, पण आपल्याच पक्षातल्या नेत्यांनी धोका दिल्यानं वाईट वाटत असल्याचं खंत सुद्धा त्यांनी बोलून दाखवलं. हे काय आपल्याला नवीन नाही की चला मित्रपक्ष कुठचं तरी सोडून दिलंय, पण दोन मित्रपक्ष जे आपल्या 25 वर्ष विरोधात होते, आपण त्यांच्या विरोधात लढलो, ते सोबत आले आणि ते सतत सांगतात की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, उद्धवजींच्या सोबत आहोत. असे मित्रपक्ष आपल्याला लाभलेले आहेत. पण धोका कोणी द्यावा? आपल्याच माणसांनी द्यावा, ज्यांना आपण पुढे आणलं, आपण डोक्यावर बसवलं, आपण तिकीट दिली, आपण यांच्यासाठी प्रचार केला, आपण यांना जी काही ताकद होती ती द्यायची. ह्या लोकांनी धोका दिला आणि तेही कधी? तर नेमकं उद्धव साहेबांना जेव्हा कोविड झालं, म्हणजे ज्या माणसांनी महाराष्ट्राला, अखंड महाराष्ट्राला कोविड काळी सांभाळलं, त्यावेळी त्यांनी धोका दिला. कोविडचं होतं, बबल होतं, सर्जरी होते, ते बेडवर होते ते हॉस्पिटलच्या. त्याचा फायदा घेऊन ही जी काही मंडळी निघाली ना, स्वतःचे फायदे करून घ्यायला आणि स्वतःला विकून घेतलंय, त्याचा मला राग येतो की अशा प्रसंगाचा त्यांनी गैरफायदा केला आणि स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतात. जर सोबत राहिला तर आनंद आहे, गेला तरी ठीक आहे. कारण किती अडवून ठेवणार, किती लपवून ठेवणार? ही जी कुरबुर होती, हे जे काही त्यांचे हावभाव होते, त्यांना जे काही जायचं होतं ते जाऊन मिळणार तरी काय, हा त्यांनी विश्वास आणि विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे, 1-2 लोकांना, 3-4 लोकांना आत्ता तात्पुरते काहीतरी मिळेल, पण पुढे गेल्यानंतर जसं इतर बंडखोरांना संपवलेलं आहे तसं ह्यांना देखील संपवणार नाही, ह्या कुठच्या विश्वासाने तिथे गेलेले. पण ज्या लोकांना प्राइस टॅग लागलेलं असतं, आतापर्यंत मी बघितलंय, हे IPL असेल किंवा फुटबॉलमध्ये असतील, प्रत्येक ऑप्शन होतं, बिडिंग होतं आणि ते टीम्सने करावं. पण इथे जे काही ऐकू येतंय, स्वतःचे जे काही किमती लावल्या आणि विकत गेले, मला माहित नाही खरं आहे खोटं आहे, पण असू शकतं. पण स्वतःचं इमान विकणारे, स्वतःचा मान विकणारे. दरम्यान आणखी एका बंडखोर आमदारानं आपलं तोंड उघडलेलं आहे आणि बंडखोरीच्या संदर्भातलं एक भाष्य केलेलं आहे. आमदार योगेश कदम, जे कालच जॉईन झाले होते शिंदे गटाला, त्यांनी सांगितलंय, मी काल, आज आणि उद्या शिवसेनेत आहे. राष्ट्रवादी शिवसेना संपवू नये म्हणून हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपात कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही, संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं योगेश कदम यांनी ट्विटच्याद्वारे सांगितलंय आणि त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे. योगेश कदम, रामदास कदम यांचे ते पुत्र आहेत, आमदार आहेत आणि कालच ते गुवाहाटीमध्ये शिंदे गटाला जाऊन मिळालेले होते. बघूयात योगेश कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलंय. योगेश कदम यांनी ट्विटच्या माध्यमातून हे स्पष्ट केलंय की सप्रेम जय महाराष्ट्र, मी काल, आज, उद्या शिवसेनेतच, भाजपमध्ये कुठल्याही परिस्थितीत प्रवेश करणार नाही, मुळात तशी गरजही पडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवू नये यासाठी म्हणून उचललेलं हे पाऊल येणाऱ्या काळात शिवसेनेला अधिक भक्कम करेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय. ही परिस्थिती मावळल्यानंतर दापोली मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवाच हातात घेऊन येईल असंही योगेश कदम यांनी म्हटलंय. संयम बाळगा, अफवांवर विश्वास ठेवू नका, मी शिवसैनिक, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत लक्ष्मण घाटवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, एकनाथ शिंदेपासून ते जेवढे सगळे आतापर्यंत बंडखोर आमदार बोललेले आहेत, भाष्य केलेलं आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे, होय
आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेनेसोबत आहोत, पण राष्ट्रवादी काँग्रेसवर या सगळ्यांचा राग आहे. काय नेमकं म्हणणं आहे? विलास, खरं तर या ट्विटचा अर्थ काढायचा ठरला तर अनेक अर्थ या ट्विटच्या माध्यमातून निघतात. यामध्ये संयम बाळगा, आम्ही शिवसेनेचा भगवा जो आहे तोच घेऊन पुन्हा येणार आहोत, दापोलीत असेल किंवा मतदारसंघांमध्ये पुन्हा हा भगवा घेऊनच त्या ठिकाणी येऊ, आम्ही अद्याप देखील शिवसैनिक आहोत आणि भविष्यात देखील शिवसैनिकच असू. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनं ज्या पद्धतीनं शिवसेना संपवण्याचा निर्णय संपवली जाते राष्ट्रवादीकडनं, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये याच्यातून एक अर्थ असा स्पष्टपणे निघतोय की राष्ट्रवादीवर दबाव निर्माण करण्यासाठी हे बंडखोरीचं सगळं हे सगळं चित्र जे आहे ते निर्माण केलं गेलंय का, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही पद्धतीमध्ये प्रवेश करणार नाही असं देखील या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे भाजपची जवळीक जी आहे ती देखील या ट्विटच्या माध्यमातून नकोशी करण्याचा अर्थ जो आहे तो याच्यामधून निघतो आहे. त्यामुळे या ट्विटचे खरं तर अनेक अर्थ जे आहे ते निघतात. त्यामुळे फ्लोर टेस्ट ज्या वेळेला होईल त्यावेळेला नेमकं या सगळ्या आमदारांची भूमिका काय असणार आहे हे महत्वाचं असणार आहे. मात्र या ट्विटच्या माध्यमातून एक अर्थ स्पष्टपणे दिसतोय की राष्ट्रवादीवरती या सगळ्या आमदारांचा रोष आहे. अनेक आमदारांची रोष, ही खतखत आणि त्या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी झाला आणि म्हणून हे बंड झालेलं आहे का इतक्या मोठ्या प्रमाणातलं, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होतोय. धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. गुवाहाटीमधून सगळे अपडेट्स लक्ष्मण आपल्याला देत आहेत. तर इकडे शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप झाल्यानंतर आता भाजपमध्ये राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यास राज्यात पर्यायी सरकार स्थापनेची तयारी भाजपनं सुरू केली आहे. राज्यातल्या भाजप नेत्यांनी आता केंद्रीय नेतृत्वाशी या राजकीय घडामोडींवरती चर्चा केल्याचं कळतंय. माहिती तशी सूत्रांकडून मिळते. भाजपला शिंदे गटाकडून योग्य प्रस्तावाची प्रतीक्षा आहे आणि तो योग्य प्रस्ताव आला तर उद्या परिस्थिती निर्माण झाल्यास पर्यायी सरकार देण्याच्या संदर्भात सुद्धा भाजपनं तयारी सुरू केल्याचं कळतंय. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची खुर्ची डगमगली आहे, तर शिवसेनेच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेतील आमदारांचा वाढता पाठिंबा बघता महाविकास आघाडी सरकारचा डोलारा कोसळायची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेतील राजकीय वादळानंतर सूचक मौन बाळगून असलेल्या भाजपच्या पक्षांतर्गत मात्र खलबतांना वेग आलाय. शिवसेनेच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यास पर्यायी सरकार देण्याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. काल देवेंद्र फडणवीस उशिरा रात्री दिल्लीमध्ये दाखल झाले. भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा, भाजपा पक्षश्रेष्ठी अमित शहा यांच्यासोबत रात्री चर्चा झाली आणि भाजपा नवा पर्याय देण्यासंदर्भात चर्चा देखील झाली. एकीकडे महाविकास आघाडी सरकार तांत्रिक मुद्द्यावरती या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाला अडचणीत आणत असताना भाजपा या सर्व बाबींचा कायदेशीर विचार करत असल्याचं देखील आपल्या लक्षात आलेलं आहे आणि पर्यायी सरकार कसं देता येईल या संदर्भातली बोलणी भाजपाच्या गोटात सुरू असल्याची माहिती मिळते. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर चर्चा केल्याचं बोललं जातंय. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पर्यायी सरकार स्थापन करण्याच्या मुद्द्यावर भाजपच्या नेत्यांमध्ये आता एकमत झालंय. तसंच नवीन सरकार स्थापन करताना येणाऱ्या संभाव्य कायदेशीर अडचणींवर मात करण्याविषयी पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्याचंही बोललं जातंय. आता भाजपला शिंदे गटाकडून प्रस्तावाची प्रतीक्षा आहे. प्रस्ताव आला तर महाराष्ट्र स्वीकारणार आहे का भाजप? कधीपर्यंत येईल तो प्रस्ताव तुम्ही स्वीकारणार आहात? स्वीकारत असताना कोणकोणत्या अटी आणि मुद्दे असतील? प्रस्तावच आला नाही, आम्ही 13 जणांपासून चर्चाच केली नाही, तर मी यावर काय म्हणणार? प्रस्ताव येऊ दे, आम्ही बसतो, मग मी तुम्हाला पहिला. शिवसेनेतील बंडानंतर भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली असली तरी आता पर्यायी सरकार स्थापनेसाठी पक्ष पातळीवरच्या हालचालींना मात्र चांगलाच वेग आलाय. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकारणात वेगवान घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात आता शिवसैनिक आक्रमक झालेत। मुंबई शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयाच्या नामफलकाची तोडफोड करण्यात आली, तर दुसरीकडे शिवसेना आमदार दिलीप लांडेंच्या पोस्टरला सुद्धा काळं फासण्यात आलंय। हे बंड का झालं? शिवसेनेच्या आमदारांमध्ये इतकी नाराजी का निर्माण झाली? याच्या संदर्भात एक भाष्य आता समोर येऊ लागलंय। संकट काळामध्ये पक्षाकडून साधी विचारपूस सुद्धा करण्यात आली नाही असा आरोप आता शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांनी केलाय। आम्ही शिवसेनेसोबत आहोत, मात्र आपल्यावर हा निर्णय घेण्याची वेळ का आली हे सगळ्यांनी समजून घेण्याची गरज असल्याचं सुद्धा यामिनी जाधव यांनी म्हटलंय। संकट काळात साधी विचारपूस करण्यात आली नाही हे शल्य आज यामिनी जाधव यांनी माध्यमांच्या समोर येऊन बोलून दाखवलं आणि शिवसेनेच्या नेतृत्वाला एक प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। अनेक अडचणीचा सामना माझं कुटुंब गेल्या 7-8 महिन्यापासून करत आहे। त्यातही कोणाचा आधार, कोणाची मार्गदर्शन, कोणाच्या कुठल्या चांगल्या सूचना आम्हाला मिळाल्या नाही। दोघेच कुटुंबासाठी हातपाय मारत राहिलो आणि मग या निर्णयाला येऊन पोचलो। हा निर्णय घेणं सोपं नव्हतं। बऱ्याच दिवसापासूनची ही प्रक्रिया होती। मनाला आजही यातना होत आहेत, पण एक मात्र नक्की आहे की शिवसेना सोडून कुठलाही पक्ष आम्ही यशवंत जाधव आणि यामिनी जाधवनी जॉईन केलेला नाही। राजकीय संघर्ष पेटलेला आहे, राज्यातलं सरकार अस्थिर झालेलं आहे। अशा सगळ्या परिस्थितीत राज्यात राजकीय घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कामाचा आढावा घेतला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी राज्यातल्या पीक परिस्थितीचा आढावा घेतला। पालकमंत्री अनुपस्थित असल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः निर्णय घ्यावा, जनतेला अडचणीत ठेवू नका अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्यात। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि या आढाव्याच्या नंतर त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना सुद्धा केल्या आणि राज्यातलं प्रशासन आपल्याला गेली 2.5 वर्ष कसं मदत करतंय। सरकार येईल, सरकार जाईल, पण तुम्ही सगळेजण महाराष्ट्रातल्या जनतेच्यासाठी सातत्यानं चांगलं काम करत राहा, जनतेला कुठली अडचण येऊ देऊ नका असं म्हणत त्यांनी आज सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला। दरम्यान शिवसेनेचा उत्तराधिकारी हा स्वतः बाळासाहेबांनी जिवंत असताना ठरवलेला आहे आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे। त्यामुळे आता कोणीही दावा केला तरी त्यांचा वारसदार उद्धव ठाकरेच राहणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केलंय। जे बाळासाहेबांचं नाव घेताय त्यांनी एक लक्षात ठेवावं, बाळासाहेबांनी असा इतर ठिकाणी पळून संघर्ष केला नव्हता असा टोलाही त्यांनी लगावलाय। याच्यातून राज्य सुरळीत निघेल। मला दुःख एकाच गोष्टीचं वाटतं की या महाराष्ट्राच्या मातीशी इमान राखणारे आम्ही आहोत। या माती आणि ही जनता आम्हाला निवडून देते आणि त्यांच्या समोर आपलं गाऱ्हाणं मांडण्याऐवजी आसाम दरबारी जे जाऊन मांडलं हे दुर्दैव आहे आणि हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना न पटणार आहे। त्यांनी जो संघर्ष केला तो महाराष्ट्राच्या मातीत केला, त्यांनी पळून जाऊन दुसऱ्या राज्यातून केला नाही। पण त्यांच्याच हिंदुत्वाचा मुद्दा करतायत ते सध्या। एक तर बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी हा कोण होईल हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनी उद्धवजींना त्यांचाच उत्तराधिकारी म्हणून त्यांनी स्वतः ठरवलेला तो निर्णय आहे। त्याच्यामुळे तो चॅलेंज करणं म्हणजे कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंना चॅलेंज करणं असं माझं वैयक्तिक मत आहे। पण शिवसेना खरी आता उद्धव ठाकरेंचीच आहे, त्याला चॅलेंज कसं देताय? आता हे लोक करतायत याचा अर्थ त्यांचा बाळासाहेबांवर प्रेम नाही आहे, कारण का बाळासाहेब हयात असताना शिवसेना ही बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताने ते अधिकार उद्धवजींना दिलेले। त्यांना फार त्रास झाला असतात बाळासाहेब। अर्थातच एकंदरीतच आता 2 ते 3 दिवसात सगळे चित्र स्पष्ट होईल।
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुद्धा समोर येतो. बघूया आता, वेट अँड वॉच, देखते आगे आगे क्या होता है. तर आता शेवटचा प्रश्न विचारतो. आता तुम्ही माऊलींच्या दरबारात आलेला आहात, भक्तिमय झालेला आहात, तुम्ही दर्शने घेतले, काय मनात इच्छा होती? मनात एवढंच नेहमी असतं, पांडुरंगाबद्दल प्रचंड प्रेम. चांगला पाऊस पडू दे, महाराष्ट्राच्या बळीराजाला आणि भारताच्या बळीराजाला न्याय मिळू दे, माझं राज्य आणि हा देश सुजलाम सुफलाम हो. राज्यात राजकीय पेच निर्माण झालेला असताना विधानसभा अध्यक्षाला अधिक महत्त्व निर्माण झालंय. काँग्रेसनं राजीनामा देऊन फार मोठी चूक केली हे तर मान्य आहे, मात्र आताही काँग्रेसला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं असतं अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. पण काँग्रेसची एक चूक आणि गेली 2 वर्ष अध्यक्षाविना कामकाज सुरू आहे. दरम्यान या संदर्भात आणि विरोधकांनी सरकारला खर्चाला मान्यता देण्यावर बंधनं यावी या विरोधकांच्या मागणीवर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके यांनी. विरोधकांचं कामच आहे प्रशासन, शासनावर कुठलाच कोणाचंही शासन असो त्यावर अंकुश ठेवण्याचं काम विरोधकांनी केलंच पाहिजे. पण कामं कोणती होत आहेत यावरही जरा बारकाईने लक्ष घातलं पाहिजे. खरं तर आता जी कामं काढली गेली किंवा सुरू आहे त्यामध्ये पाणी पुरवठ्याची, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे सगळे कामाला आता आपण मान्यता देतो. जलजीवन मिशनमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वाट्याचे आता 6-7 हजार कोटी रुपये राज्याकडे आहेत आणि गाव तिथे प्रत्येक गावाला पाण्याची पुरवठा योजना करायची हा त्यामागचा उद्देश आहे. आणि कुणाच आहे असा काही मतदारसंघ बघून काही आपण निर्णय घेतो किंवा मान्यता देतो अशातला भाग नाही. तर जिथे जिथे ज्या ज्या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे किंवा नळ पाणी पुरवठा योजनेची आवश्यकता आहे त्या त्या गावाला हे मंजूर करण्याचं काम सुरू झालेलं आहे. यापूर्वीच मागच्या 10 दिवसाच्या पूर्वीच त्या टेंडरची समिती जी आहे, निविदा समिती आहे, त्याच्यामध्ये 2 सेक्रेटरी, 2-3 सेक्रेटरी, मंत्री, 2-3 खात्याचे असे असून ते त्याला मान्यता देतात आणि त्यानंतर या कामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होते. तर ह्यामध्ये मला वाटतं की काही गैर आहे अशातला भाग नाही. जलसंधारणाची कामं केलीच गेली पाहिजेत. त्यामध्ये काय बरं, ही सगळी प्रक्रिया वगैरे मान्यता जरी दिली तरी ती खालच्या स्तरावर होते. त्या निविदा प्रक्रिया सगळ्या जिल्हा स्तरावर होतात, आपल्या कार्यकारी अभियंत्याच्या स्तरावर होतात. तर कामं, विकासाच्या कामाला मान्यता देणं यात गैर आहे म्हणून तक्रार करायचा तर हे विकासालाच खेळ घालणं आहे. नक्कीच. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की सरकार अल्पमतात आहे, राज्य अस्थिर आहे, असं असताना घाईघाईने ही सगळी कामं काढली जातात आणि मुद्दाम एवढा खर्च केला जातोय. नाही, असं आहे की अल्पमतात आज कसं म्हणता येईल. बघा, कोण अल्पमतात आहे हे कशाच्या भरोशावर, कुठे आपण संख्याबळ मोजलेलं आहे, कोण कोणाच्या बाजूला एवढं आता कसं त्याला फ्लोअर टेस्टच लागते. फ्लोअरवर जाऊन तुम्ही संख्याबळ कोणाच्या बाजूला आहे तर तेव्हाच कळणार ना. आज कसं म्हणू शकता. आता ह्यामध्ये ठीक आहे, म्हणजे त्यांची भूमिका ती मानणं आणि त्यांच्या भूमिकेला आम्ही काही विरोध करणार नाही. परंतु जोपर्यंत फ्लोअर टेस्ट होणार नाही तोपर्यंत सरकार आहे, अस्तित्वात आहे आणि सरकार काम करत आहे. नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज 18 लोकमतवर. तुम्ही पाहताय महाराष्ट्रातला अभूतपूर्व असा हा सत्ता संघर्ष आणि या सत्ता संघर्षात बंडखोरी करून महाविकास आघाडी सरकारला आव्हान देणाऱ्या बंडखोरांवर कारवाईच्यासाठी आता महाविकास आघाडी सरकारमधून, शिवसेनेमधून सगळी खलबत सुरू झालेली आहे. बंडखोर आमदारांचं आजच निलंबन केलं जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर कारवाईची तयारी सुरू झालेली आहे. 4 तासांपासून बैठक सुरू आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ आणि महाधिवक्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सुरू आहे. आमदारांना अपात्र करण्यासाठी खलबत सुरू आहे आणि कदाचित आजच या आमदारांवरती कारवाई केली जाऊ शकते. आधी 12 जण आणि त्यानंतर 4 जण. या सगळ्याबद्दल विनोद राठोड अधिक माहिती देत आहेत. विनोद, काय खलबतांमधून समोर आलं? या आमदारांवर आज कारवाई होऊ शकते, काय नेमकी माहिती आहे? विलास, आपल्याला माहित आहे की काही वेळामध्येच आता बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे अशी माहिती पुढे येत आहेत आणि काही क्षणांचीच वाट आपल्याला पाहावं लागेल, कारण नोटीस हे मात्र टाईप करण्यास सुरुवात झाली आहे आणि काही क्षणामध्येच ती नोटीस बाहेर येतील आणि शिवसेनेचे जे 16 बंडखोर आमदार आहेत त्यांच्या विरोधात आता मात्र
सरकारने पाठ थोपटली आहे आणि आता त्यानंतर मात्र सरकार मात्र आता तयार झालं आहे की त्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना अपात्र करण्यासाठी आणि त्याच पार्श्वभूमीवर या विधान भवनमध्ये उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि शिवसेनेचे 2 नेते या बैठकीला उपस्थित आहे आणि गेल्या 4 तासापासून ही खलबत्ते सुरू आहेत आणि कायदेशीर बाबी संपूर्णपणे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। त्यामुळे आता काही क्षणांचीच वाट पाहावी लागेल, कारण आपल्याला आपल्या हाती ती नोटीस येईल आणि नोटीसमध्ये 16 लोकांना नोटीस बजावण्यात येणार आहे आणि नोटीस बजावल्यानंतर त्यांना हजर राहण्याची देखील त्यामध्ये एक नमूद केलं जाऊ शकते आणि त्यानंतर मात्र त्यांना अपात्र घोषित केलं जाऊ शकतं, अशी तयारी मात्र महाविकास आघाडी सरकारने केली आहे आणि त्या अनुसार विनोद किती दिवसांची त्यांना वेळ दिली जाऊ शकते? विलास, यामध्ये एक टेक्निकल बाब आहे की नोटीस आपल्या हातात आल्यानंतरच ही कळेल की किती दिवसाचा वेळ आहे, परंतु सरकारने काहीतरी विचार करून याबाबत आपली तयारी दर्शवली असेल, कारण आपल्याला माहिती आहे की जे शासकीय कामकाज होतात ते शासकीय दिवसामध्ये होतात, शनिवार आणि रविवार अशा 2 दिवसात होत नाही। म्हणजेच या नोटीसमध्ये त्यांना 2 दिवसाचा वेळ दिला जाईल आणि सोमवारी त्यांच्यावर कारवाईचा बडगा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजेच सोमवारी या आमदारांना अपात्र ठरवण्यात, कारण उद्या शनिवार आहे, परवा रविवार आहे, त्यामुळे हे 2 दिवस त्यांना वेळ देतील आणि 2 दिवसामध्ये आपले उत्तर आणि समक्ष येऊन दाखल करावे असं बोलले जाईल आणि त्यानंतर मात्र त्या आमदारांना जर उत्तर देता आलं नाही तर त्यांच्यावर पण पेच हा सुद्धा आहे आता विनोद, पेच हा सुद्धा आहे की उपाध्यक्षांना तो अधिकार आहे का आता अपात्र करण्याचा, कारण विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भातलं कुठलंही कामकाज सुरू नसताना ही नोटीस बजावण्यात आलेली होती किंवा त्यांना व्हीप बजावण्यात आलेला होता। या कायदेशीर बाबींचा सुद्धा विचार केला जात असेल। नक्की विलास, या कायदेशीर बाबीही तपासल्या जात आहे, परंतु एक गोष्ट यामध्ये हे मात्र नक्की आहे की जेव्हा पक्षाचा व्हीप जारी करतो आणि व्हीप जेव्हा जारी करतो त्या व्हीपमध्ये नमूद केलं जात आहे की या बैठकीला या पक्षाच्या आमदारांनी आणि संबंधित मंत्र्यांनी उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे आणि त्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, म्हणजेच विधिमंडळ आणि पक्षाचं। ठीक आहे, मी तुम्हाला थांबवतोय। आदित्य ठाकरे बोलतायत, आपण थेट जातोय। पण परवापासून मी जे बघत आहे, जेव्हा मी मुख्यमंत्र्यांचं संभाषण फेसबुकवर बघितलं, त्यानंतर जी लोक एका नव्या दमाने नव्या जोशाने रस्त्यावर उतरली आहेत। आम्हाला ठिकठिकाणी लोक भेटतायत, अनेक ठिकाणून व्हॉट्सअप येत आहेत, फेसबुकवर मेसेज येत आहेत, ट्विट्स येत आहेत की शिवसेनेसाठी आम्ही पुन्हा एकदा लढायला तयार आहोत आणि जिंकायचं म्हणजे जिंकायचंच हा निर्धार करून मला वाटतं सगळे शिवसैनिक आता रस्त्यावर उतरत आहेत। आत्ताची बैठक जी होती ती मी सकाळी सांगितली, चला सगळ्या नगरसेवकांशी बोलू, आणि मुंबईचे नगरसेवक जे मला आता स्क्रीनवर दिसत आहेत त्यांना तर माहितीच आहे की अनेक आता हे गेले 2.5 वर्ष प्रत्येक महिन्यात आम्ही बसून अनेक जे मुंबईत प्रलंबित प्रश्न होते ते सोडवत आलेलो आहोत। तसंच अंबादासजी दिसत आहेत मला, संभाजीनगरचे जे प्रश्न असतील रस्त्यापासून पाण्यापर्यंत, विजेच्या पासून कचऱ्यापर्यंत, हे सोडवत आलं आणि माझी खात्री आहे की इतर सगळ्या शहरांमध्ये देखील आपण आपल्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील आणि महत्वाचं म्हणजे कोविडच्या काळात जे काम झालेलं आहे त्या काळातल्या जो काही आपण टक्कर दिली महाराष्ट्र म्हणून, ही एक अद्भुत टक्कर होती, एक वेगळं वातावरण होतं आणि हेच वातावरण हेच काम प्रत्येकाने नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरात बघितलेलं आहे। विषय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कदाचित सकाळची पण बैठकीचं आपण ऐकलं असेल, जिल्हा प्रमुख सगळे आपले होते, आता खालती शिवसेनेचे सगळे खासदार बसलेले आहेत मातोश्रीमध्येच, तेच आता मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा करत आहेत आणि सगळ्यांचं एकच मत आहे की ह्या जे काही आता आमदार तिथे आहेत, गुवाहाटीमध्ये आहेत किंवा कुठे असतील, त्याच्यातून कमीत कमी 50% आमदार असे आहेत जे आपल्या सोबत अजूनही आहेत आणि उभे राहतील। कारण काही काही जणांना असं झालेलं आहे की चला चला जेवायला जाऊया करून गाडीत बसवलं आणि पुढे कैदी बनवून तिथे नेलेलं आहे। असो, त्याच्यावर जास्ती बोलायचं नाहीये। आज मला एवढंच सांगायचं आहे की सगळेच, मग पुण्याचं मला सगळे नगरसेवक दिसत आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये दिसत आहेत, एकजुटीने आपल्याला मुख्यमंत्री महोदयांबरोबर आणि आपल्या पक्षप्रमुखांबरोबर उभं राहायचं आणि ह्याची तयारी आज बघायला मी हे झूम कॉल केलेली आहे। सगळे तयार आहात का? कारण ही लढाई कशी जाईल पुढे, कधी जाईल पुढे, हे आपल्याला कोणाच अंदाज नाही। खरं बघितलं तर मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ही कुरबूर ऐकली थोडी बंडाची, तेव्हा 2-3 आठवड्यापूर्वी सगळ्यांना बोलून घेतलेलं आणि हेच सांगितलेलं की तुम्हाला जर मुख्यमंत्री व्हायचं तर तुम्ही मला समोर येऊन सांगा, तुम्हाला मुख्यमंत्री बनवून देतो। हे काही कुठच्या पदासाठी लढाई नव्हती, कुठचं काही इतर नव्हतं, पण काही 4-5 लोकांच्या महत्वाकांक्षा, राजकीय महत्वाकांक्षा, राक्षसी महत्वाकांक्षा
आणि मग जी सत्ता आली हातात ती पचवू नाही शकत, म्हणून आता पुढे काय करायचं ह्याच्यावर हे पाऊल उचललेलं. बरं, बंड करायचा तो करायचा, जर पक्षांतर्गतच होतं किंवा पक्षाचंच असेल, अजूनही काही काही लोकांना फोन येत आहेत की हे पक्षाचंच आहे, हे आपण शिवसेनेतच आहोत, आपण उद्धव साहेबांचेच प्यादी आहोत, आपण उद्धव साहेबांचेच सैनिक आहोत, मग आपण जात नाही कुठे, हे सगळं खोटं आहे. आता पुढची वाट त्यांच्यासाठी भाजपशिवाय दुसरा पर्याय नाही, हे असं झालं. म्हणजे ते जर जे काही लोक ज्यांना अजूनही टिकायचं असेल, डिस्क्वालिफाय व्हायचं नसेल, तर त्यांना भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर शिवसैनिक म्हणून राहायचं असेल, जर सन्मानाने राहायचं असेल, म्हणजे मी सकाळी पण बोललेलो आहे की आपलं तर ब्रीदवाक्यच झालेलं आहे. आता अयोध्येनंतर आपण किती 2-4 गेल्यानंतर रघुकुल रीत सदा चली आय, प्राण जाय पर वचन न जाय, आणि आपलं इमान पण नाही जायला पाहिजे. असं जर जगायचं असेल, ताट मानेने जर पुढे जायचं असेल, तर मला वाटतं आपल्याला एकच पर्याय आहे की शिवसेनेमध्ये राहून शिवसेना पुन्हा बांधायचं. आणि जे काही आमदार तिथे कैदी म्हणून बसलेले आहेत त्यांना जर सुटून आले तर त्यांना परत आपल्या सोबत घेऊन कसं पुढे न्यायचं. कारण हे सरकार टिकत आहे हे तर ठरलेलं आहे. कारण जे तिकडचे आमदार आहेत ते पण फोन करून सांगतात की साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, इथून आम्हाला बाहेर पडत नाही देतात, तिथे आल्या आम्ही तुमच्या सोबत राहू. आता परवाकडे आपण बघितलं असेल, नितीन देशमुख जे आपल्या सोबत आले त्यांनी पूर्ण त्यांचा काय प्रवास होता ते सांगितलेलं आहे. कैलाश पाटील आहेत आपले, त्यांनी देखील सांगितलेलं आहे. हे सगळं वेगळं एक चित्र आणि आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. मुख्य गोष्ट हीच आहे, जर काही रुसवे फुगवे असतील, जर काही थोडाफार बंड करायचं असेल किंवा शिवसेनेसोबतच असतील, तर हिंमत असती तर महाराष्ट्रात राहून हे सांगितलं असतं. आसाम किंवा सुरतला जाऊन सांगितलं नसतं. सुरतला जाऊन बंड काय करायचं किंवा गुवाहाटीला जाऊन पळून जाऊन बंड काय करायचं. जर काही हिमतीने सांगायचं असेल, काही बदल घडवायचा असेल, तर समोर येऊन बसायचं होतं. आणि शिवसैनिकाप्रमाणे शिवसेनेच्या आपली जी काही प्रथा आहे, शिवसेना प्रमुखांनी जी हिंमत दिलेली आहे, त्याचप्रमाणे आपण पक्षप्रमुखांबरोबर बोलायचं होतं. असो, त्याच्यात आता मला जास्ती खोलात जायचं नाही, कारण जे काय आहे ते आपल्या डोळ्यासमोर आहे. मला एवढंच सांगायचं आहे की इथपासून आपल्याला पुढे लढत जायचंय आणि जिंकत जायचंय, ह्याच्यासाठी आलेलो आहे. नुसतं लढाई संघर्ष हा ही गोष्ट असते, पण आपण का लढतोय, कशासाठी लढतोय, कोणाबरोबर लढतोय, हे आपल्या डोळ्यासमोर जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा आपल्याला कळतं की हा लढा हा खूप मोठा जरी असला तरी आपण जिंकण्यासारखा आहे. मागचे दोन्ही जर बंड आपण बघितले तर पहिला जो बंड होता त्याच्यात आपण त्याच निवडणुकीत जिंकलेलो. दुसरा जो बंड झाला 2004-5चा मला आठवतं, दुसऱ्या 2 वर्षात आपण पूर्ण साफ केलेलं त्यांना, आणि आता कुठे नाहीसे ते झालेले आहेत अशी परिस्थिती आहे. पण जे बंड करत असतील किंवा जे तिथे गेलेले आहेत, जे भाजपमध्ये विलीन होऊ इच्छित आहेत, त्यांनी थोडा हा विचार करणं गरजेचं आहे की त्यांचं स्वतःचं भवितव्य काय. असं नाहीये की मागचे जे 5 वर्ष होते ते काही एकदम सुखाचे होते आणि आता काही चित्र बदललेलं आहे. ही आपली सरकार आहे, आपली सत्ता आलेली आहे. आणि आपण जेव्हा शिवसैनिकांना मदत करत होतो, आपण जेव्हा शिवसैनिकांना वेगळ्या वेगळ्या हेड्स मधून मदत करत होतो, फंड देत होतो, काही चांगली कामं करून घेतो, हे काही कोणावर उपकार केले नाहीत. हे आपलं कर्तव्य आहे की प्रामाणिक जो शिवसैनिक आहे, आपला हाडामासा जो शिवसैनिक असेल किंवा ह्या देशाचा नागरिक असेल, त्याला चांगलं काम करून देणं, समाजात पुढे कसं नेऊ शकू. पक्षाच्या वतीने राऊत साहेब बोलणार. सन्माननीय पक्ष प्रमुख आहेत आणि प्रवक्ते बोलतील. संघटनेचं काम करा. खासदार फुटायची चर्चा आहे, खासदार फुटायची चर्चा आहे. पण रस्त्यावर जे लोक दिसत होते त्याच्यात कोणी आमदार खासदार वगैरे नव्हते, हे सामान्य शिवसैनिक होते, मुंबईकर जनता होती. आणि अजूनही म्हणजे आता असं झालेलं आहे ना, मी जे सांगत होतो सकाळी पण जिल्हा प्रमुखांना सांगत होतो, अनेकदा अशी बंड होत असतात जे बंड आपण बघत असतो विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी असतात. हा एकमेव बंड कदाचित इतिहासात असेल जो सत्ताधारी पक्षातून विरोधी पक्षात जाण्यासाठी झालेला आहे. आणि ते विरोधातच राहणार, कारण तुम्हाला सांगतो सरकार कसंही टिकेल नाही टिकेल हे टिकणार आम्हाला खात्री आहे. आकडे आपल्या सोबत असतीलच. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद आहे, देवदेवतांचा आशीर्वाद आहे, लोकांचे आशीर्वाद आहेत आपल्या सोबत. पण जर आपण कुठचाही सर्वे बघितला गेल्या 2.5 वर्षातला, तर नुसतं आकड्यांमध्ये नाही तर हृदयावर आणि मनावर सत्ता करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणजे आपले उद्धव साहेब ठाकरे आहेत. खरोखर लोक त्यांच्यावर प्रेम करतात. आणि हे फक्त मला मुंबईत नाही जाणवत, इतर शहरांमध्ये जाणवतं, जिल्ह्यांमध्ये जाणवतं. पण त्याच्याहून जास्ती आता मी डॅव्हॉसला जेव्हा गेलो, त्याच्या आधी नोव्हेंबरमध्ये COP26 म्हणजे एक आता झ्युरिकला गेलेलो, त्याच्या आधी लंडनला गेलेलो, इतर राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा फिरत असतो तेव्हा प्रत्येक जण
हे उद्धव साहेबांचे फेसबुक लाईव्ह बघून आहेत, ओळखून आहेत आणि त्यांनी केलेलं काम ह्याचं कौतुक करत असतात. आता पण मी जर तुम्ही माझं ट्विटरचं टाइमलाईन बघितलं, इंस्टाग्राम बघितलं, अनेक राज्यातून वेगवेगळी लोक, आणि ही लोकांचं कौतुक ह्याच्यासाठी मी करतो कारण ही काही राजकीय लोक नाही आहेत. राजकारण आपल्या प्रत्येक देशातल्या नागरिकाला कळत असतं, तरी राजकीय लोक नाही आहेत, राजकीय कुठचीही इच्छा असणारे लोक नाही आहेत. ते जेव्हा कौतुक करायला लागतात एखाद्या व्यक्तीचं, तेव्हा ती व्यक्ती ही खरोखर यशस्वी ठरली असते, हे आपण ओळखून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजपासून पुढे जात असताना जसं मी सांगितलं, एक निर्धार एकजुटीचा आपण केला पाहिजे. मला माहिती आहे आपल्या सर्वांना, काही लोकांना एक थोडी मनात हे असेल की कदाचित आता पुढच्या 2-3 महिन्यात जर नगरपालिका लागल्या, महानगरपालिका लागल्या तर लढायचं कसं, जिंकायचं कसं. पण तुम्हाला एक सांगतो, जे सर्वे आतापर्यंत झालेले आहेत, जे काही एक्झिट पोल झालेले आहेत आतापर्यंत, जे काही आपण अभ्यास केलेला आहे, त्या सर्वेमध्ये नंबर 1 वर जर इमेज म्हणून बघितलं तर उद्धवसाहेब ठाकरेंची इमेज ही सर्वोत्तम राहिली. सगळ्यांना वाटतं हा आपला माणूस आहे, हा आपल्या घरातला माणूस आहे, स्वच्छ साफ माणूस आहे, कुठेही भ्रष्टाचार न करणारा माणूस आहे, काम करणारा माणूस आहे आणि आजारपणात देखील लोकांसोबत उभा राहणारा आणि कोविडचं काम करणारा माणूस आहे. ह्याचा आपल्याला पुढे विचार करणं गरजेचं आहे. आता जरा बघितलं आपण, मला वाईट ह्याच गोष्टीचं वाटतं, ठीक आहे लोकांना बंड करण्याचं, दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा आहे, पण त्यांनी कुठच्या वेळेचा फायदा उचलला तर जेव्हा मुख्यमंत्री महोदयांची सर्जरी झालेली आणि जेव्हा ते बाहेर पडू शकत नव्हते, तेव्हा त्यांनी त्या वेळेचा गैरफायदा उचलून जी काही पावलं स्वतःसाठी उचलायची आहेत, दुसऱ्यांसाठी नाही स्वतःसाठी उचलायची आहेत, ती उचलली असतील. आता गेले किती असतील, थांबले किती असतील, हे शिवसेना पक्षप्रमुखांनी सांगितले. कोणालाही आम्ही थांबवणार नाही, ज्यांना जायचं त्यांनी जा, कारण मनाने तिथे आणि शरीराने इथे असे लोक नकोत आपल्याला. आपल्याला इथे तन मन धन सगळं, म्हणजे जात गोत्र धर्म शिवसेना जी मानणारी लोक आहेत, ज्यांच्या रक्तात शिवसेना आहे, ज्यांच्या मनात शिवसेना आहे, हृदयात शिवसेना आहे, अशी लोक पाहिजेत. कारण ते आणि तेच लोक हे आपल्या समाजाचं काम करू शकतात, आपल्याला महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करू शकतात. प्राइस टॅग लावलेले लोक आपल्याला नको आहेत की चला जसं IPL मध्ये ऑप्शन होतं की हे कितीला विकले गेले, ते कितीला विकले गेले, असे लोक कदापि आपल्याला नको आहेत. आपल्याला ज्याला आपण बोलतो ना, एक प्राइस टॅग लावलेले असतात, दुसरे प्राइसलेस लोक असतात. ते प्राइसलेस लोक पाहिजेत, जे विकत कधीही स्वतःला देणार नाहीत, विकून स्वतः जाणार नाहीत, अशी लोक आपल्याला पाहिजेत. ठीक आहे, काही प्रसंग असे येत असतात आपल्या आयुष्यामध्ये, कोणी कधी ED असेल, CBI असेल, हे सगळे वेगवेगळी यंत्रणा आपल्याला वापरले जातात आणि त्याला आपण लढा देत असतो. असं नाही की इथे समोर जे बसलेले आहेत त्यांना काही यंत्रणेकडून धमकी नाही आली आहे किंवा कोणी विकत घेण्याचा प्रयत्न केला नाही. पण शिवसैनिक म्हटल्यानंतर संघर्ष किंवा लढा हा काही ही नवीन गोष्ट नाही. आणि त्याला आपण जर एकजूट राहिलो तर भक्कमपणे जो लढा आपण 2-2.5 वर्ष देत आलेलो आहोत, ते मनाच्या खंबीरतेमुळे आपण जी ताकद बनवलेली आहे ते आपण करत आलेलो आहोत. आणि म्हणून सगळीकडे कौतुक होतं. जिथे जिथे मी जातो मला एकच सांगितलं जातं, आदित्यजी काही करा, पण तुमचं महाविकास आघाडीचं सरकार हे देशासाठी महत्वाचं आहे. कारण हे जे समीकरण बसलेलं आहे हे एक वेगळं समीकरण आहे. आपण बघत असाल कोविड काळात तर आपलं कौतुक झालंच, पण कुठेही लोकांची कामं किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं काम थांबवलं नाही. तसंच जर बघितलं तर आर्थिक महाशक्ती जी आपलं महाराष्ट्र आहे आपल्या देशामध्ये, ते आपण पुढे नेत राहिलो. आपल्याकडे 6 लाख कोटीचे इन्व्हेस्टमेंट्स आपण आणलेले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ओळखून जे आपण काम करत आहोत त्याला पुढे न्यायचंय. आणि म्हणून मी आपलं पुन्हा एकदा विचारीन की सगळे सोबत आहात का? सगळे जर सोबत असाल तर मला वाटतं हा लढा आपण जिंकू. पुढच्या येणाऱ्या महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, प्रत्येक निवडणूक ही आपण भगव्या रंगात वातावरण बनवू आणि साजरी करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी मुंबईसह राज्यभरातले नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बातचीत केली आणि हा संघर्ष आपण जिंकणार. बंडखोर परतल्यानंतर जर का ते आले तर शिवसेनेत घेऊ. एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री क्रमांक 1चे मुख्यमंत्री आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात क्रमांक 1चे मुख्यमंत्री आहेत. जगभरातले लोक आपल्या कामाचं कौतुक करतात. स्वतःची किंमत बाजारात लावून निघून जाणारे लोक आपल्याला नको आहेत, तर अतिशय निष्ठावान लोक आपल्याला पाहिजेत असं म्हणत एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांवर आदित्य ठाकरे यांनी खरपूस शब्दात टीका केली. पण अजूनही या सगळ्या विरोधकांवर म्हणजे सोडून गेलेल्या शिवसैनिकांवर आणि शिवसेनेच्या आमदार खासदारांवर टीका करतानाच हे बंडखोर परत आले तर त्यांना पुन्हा पक्षात घेऊ हे सांगायला मात्र आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही विसरत नाहीत. या दोघांनीही आपल्या संध्याकाळच्या लाईव्हमध्ये याचा उल्लेख केला होता. आत्ताच्याही
या संवादाच्या दरम्यान आदित्य ठाकरे यांनी त्याचा आवर्जून उल्लेख केला.